नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये मी एकदम शांत वातावरणामध्ये फिरायला आलो आहे आणि तुम्हाला दिसत असेल किती म्हणजे किती असं एकदम शांत वातावरण दिसतं आणि तुम्ही पाहू शकता, तुम्ही टक लावून ऐकू शकता. मित्रांनो, एवढं शांत वातावरण आहे आणि कावळ्यांचा गोंगाट चालला आहे आणि मध्येच कोकिळ एकदम कुहू, कुहू अशा पद्धतीने एकदम मस्त सुरेल आवाजामध्ये आवाज काढतो आणि मध्ये-मध्ये कावळे पण काव, काव करतात. पण मित्रांनो, गावाकडे हेच तर एकदम शांत वातावरण आहे. शांत वातावरणाची मजा एकदम शांत. एखाद्याला जर टेन्शन आलं, तर मित्रांनो शहरामध्ये एकदम गोंगाट असतो. गाड्यांचा आवाज, माणसांचा आवाज आणि मशिनींचा आवाज. एकदम खटखट आणि ज्या त्या प्रकारचे आवाज आणि जर माणूस टेन्शनमध्ये राहिला तर त्याचं डोकं त्यापेक्षाही टेन्शनमध्ये जातं, कारण त्याचं डोकंसुद्धा चालत नाही. पण आपल्या इकडे गावाकडे जर एखाद्याला टेन्शन आलं तर मित्रांनो, एखाद्या ठिकाणी जाऊन शांत वातावरणामध्ये बसायचं आणि एकदम गार विचार करण्याची क्षमता एकदम कमी होते आणि एकदम आपलं जे टेन्शन आहे ते दूर होतं एकटं बसून. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही ना काही तुम्हाला पटत असेल तर पटू द्या, नाहीतर काय आता जे असतं ते असतं, का नाही मित्रांनो? पण मित्रांनो, तुम्ही पाहू शकता वातावरण किती एकदम शांत आहे. एकदम कुत्र्याचं भोकणं, पक्ष्यांचा आवाज, कोकिळचा आवाज, कुहू कुहू एकदम मजेत, जबरदस्त. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.